नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत बटाटा ब्रेड स्नॅक्स। अतिशय वेगळ्या पद्धतीने सोपे आणि मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत। तर त्यासाठी आपल्याला 2 मोठे कांदे घ्यायचे आहेत आणि कांद्याचे आपल्याला वरचे साल काढून मोठमोठे असे काप करून घ्यायचे आहेत। तर आपल्याला स्नॅक्स बनवण्यासाठी कांदा अतिशय असा छान बारीक कट करून घ्यायचा आहे। तर चाकूने व्यवस्थित असा मला कट करता येत नाही, म्हणून मी चॉपर मध्ये मस्त असा कट करून घेणार आहे। तर त्यासाठी आपल्याला आता चाकूने थोडे मोठमोठे याचे काप करून घ्यायचे आहेत। तर हे बटाटा ब्रेड स्नॅक्स अतिशय मस्त असे चवीला अप्रतिम असे लागते आणि अतिशय सोप्या पद्धतीनेही आहे। तर आता आपण हे मोठे कट करून घेतलेले कांदे चॉपर मध्ये घालून घेणार आहोत। तर आधी माझ्याकडे दोरीने ओढण्याचे चॉपर होते, तर त्याच्याने खूपच हाताला हात दुखायचा। त्यासाठी मी अतिशय मस्त असे आता प्रेस करायचे हे चॉपर मिशोवरून घेतलेले आहे। अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट आपला कांदा मस्त असा जास्तीचा मेहनत न लागता चॉप होतो। तर आपला कांदा छान असा चॉप करून झालेला आहे। आता आपण कमी तिखटाच्या मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर मिरची आपल्याला त्याच पद्धतीने मस्त अशी होईल तेवढी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीने आपल्याला आता कोथिंबीरही घ्यायची आहे। कोथिंबीर थोडी आपल्याला जास्तीची घ्यायची आहे, छान अशी मस्त अप्रतिम चव लागते। तर आपण आता कोथिंबीरही मस्त अशी बारीक कट करून घेतलेली आहे। तर इथं मी बॉईल करून बटाटे घेतलेले आहेत आणि आता आपल्याला बटाट्यांचे वरचे साल काढून घ्यायचे आहे। आणि आपल्याला हे स्नॅक्स बनवत असताना बटाटा हा हाताने मॅश न करता किसणीने छान असा किसून घ्यायचा आहे, म्हणजे त्यात गुठळ्या वगैरे राहत नाही। तर सर्व बटाट्यांचे व्यवस्थित असे साल काढून घेतलेले आहे। आता आपण ब्रेड घेतलेला आहे। तर इथे मी 4 ते 5 बटाट्यांसाठी 4 ते 5 ब्रेड घेतलेले आहेत। तर इथे प्रमाण कमी जास्त झाले तरीही चालते। तर आपण आता अलगद पाण्यामध्ये आपल्याला ब्रेड टॅप करून घ्यायचे आहे आणि त्यातले पाणी घट्टसर असे दाबून काढून घ्यायचे आहे। तर होईल तेवढे आपल्याला त्यातले पाणी मस्त असे काढून घ्यायचे आहे आणि एका बाउल मध्ये अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचे आहेत। तर आपल्याला आता सर्व ब्रेड मी अशा पद्धतीने पाण्यामध्ये भिजवून छान असे मस्त एका बाउल मध्ये कुस्करून घेतले। आता मी 4 ते 5 बटाटे त्याच पद्धतीने किसणीने किसून घेणार आहे। तर किसून छान असा स्मूथ हे बटाटे तयार होतात किंवा त्यामध्ये गुठळ्याही राहत नाही। आता मी यामध्ये बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीरही घालून घेते। चवीनुसार मीठही घालून घेतले। अर्धा चमचा लाल मिरची पावडर, आपण यात हिरवी मिरची घातलेली आहे म्हणून लाल मिरची पावडर कमी घातली। चाट मसाला आणि कट करून घेतलेले कांदे अशा पद्धतीने मस्त सर्व जिन्नस यामध्ये घालायचे आहेत आणि अलगद हाताने सर्व जिन्नस व्यवस्थित असे मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। तर जास्तीचेही मॅश न करता अलगद हाताने आपल्याला यामध्ये सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे। तर तुम्हाला यामध्ये शिमला मिरची वगैरे घालायची असली तरी तुम्ही घालू शकतात। तर अशा पद्धतीने आता आपल्याला हवे तेवढे छोट्या मोठ्या आकाराचे बॉल्स मस्त असे तयार करून घ्यायचे आहे। तर तुम्हाला एका वेळी जितके बॉल्स तळायचे असतील तेवढे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण आता बॉल्स तयार करून घेतलेले आहेत। आता मी पुन्हा 2 ब्रेड घेतले। ब्रेड आपल्याला मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहे, म्हणजे छान असे त्याचे ब्रेड क्रम्स तयार होतात। तर अशा पद्धतीने मी फक्त 2 ब्रेड घेतलेले आहेत। 2 ब्रेड मध्येही भरपूर असे त्याचे क्रम्स तयार होतात। तर तयार करून घेतलेले हे ब्रेड क्रम्स आपण आता एका प्लेट मध्ये काढून घेतलेले आहे आणि आता आपण बॉल व्यवस्थित असे छान या क्रम्सने मस्त असे कोटिंग करून घेणार आहोत। तर आपल्याला जेवढे बॉल्स तळायचे असतात तेवढे बॉल्स व्यवस्थित असे कोटिंग करून घ्यायचे आहेत आणि 5 ते 7 मिनिट भर फ्रीज मध्ये ठेवून घ्यायचे आहेत। छान असे व्यवस्थित फ्रीज मध्ये मॅरिनेट झाले की मस्त असे
तेल व्यवस्थित गरम झाले की क्रिस्पी आणि कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपले बॉल्स व्यवस्थित असे क्रिस्पी आणि कुरकुरीत छान असे तळले जातात आणि ते क्रम्सही व्यवस्थित असे त्याला चिटकून राहतात। नाहीतर फ्रीजमध्ये न ठेवता लगेच तळले तर ते क्रम्स मोकळे होतात। तर अशा पद्धतीने मस्त असा लाल ब्राउनिश रंग होईपर्यंत आपल्याला छान असे क्रिस्पी कुरकुरीत हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत। तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट असे कमी साहित्यामध्ये आणि मुलांनाही जरा काहीतरी वेगळे असे छान असे स्नॅक्स तयार होते। तर अशा पद्धतीचे स्नॅक्स तुम्हीही नक्कीच बनवून बघा आणि मुलांनाही आनंदी ठेवा। तर अशा पद्धतीचे स्नॅक्स आपण हे सॉस सोबतही खाऊ शकतो। तर तुम्हीही अशा पद्धतीचे स्नॅक्स एक वेळा नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। खात राहा, मस्त राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।